गोपद्मव्रत अधिक मासामध्ये केलं जाणारं गोपद्मव्रत कसं करावं, कधी करावं, कुठे करावं आणि याची पूजा कशी करावी आणि उद्यापन कसं करावं याच विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहणार आहोत. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, आजपासून अधिक महिन्याला सुरुवात झाली आहे आणि ह्या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये आपण वेगवेगळे व्रत वैकल्य करत असतो. त्यातल्या त्यात गोपद्मव्रत हे देखील अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आणि अतिशय प्रभावी असं हे व्रत आहे. हे व्रत देखील बऱ्याच सुवासीन महिला घरात करत असतात. मग हे व्रत कसं करावं? अधिक मासामध्ये श्रीहरी भगवान विष्णू यांच्या पूजेला आणि माता लक्ष्मीच्या पूजेला अधिक महत्त्व आहे. या महिन्यात आपण जी पण काही व्रत, उपासना, ज्या पण काही गरजू व्यक्तींना दान धर्म करू याचं फळ आपल्याला अधिकाधिक पटीने मिळत असतं आणि म्हणूनच आपण या महिन्यात होईल तेवढे व्रत, होईल तितक्या सेवा, होईल तितकं गरजूंना दान धर्म आपल्याला करायचा आहे. आता गोपद्मव्रत हे आपल्याला संपूर्ण अधिक महिनाभर करायचं असतं. त्याचप्रमाणे बघा, अधिक महिन्यामध्ये 33 या संख्येला अधिक महत्त्व आहे. त्याचमुळे आपल्याला हे व्रत अधिक महिन्यात 33 दिवस करायचं आहे. मग आता तुम्हाला हे व्रत करत असताना गावी जावं लागलं, सुतक आलं, अडचण आली, तर मग काय करायचं? बघा, आपण अधिक महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ह्या व्रताला सुरुवात करू शकतो. सकाळी उठल्यानंतर आपल्याला आपली अंघोळ करून देवपूजा करून घ्यायची आहे आणि देवपूजा झाल्यानंतर आपल्याला गोपद्मव्रत करायचं आहे. आता गोपद्म म्हणजे काय? बघा, गाईच्या पावलांचे ठसे, गाईच्या पावलांच्या ठसेला गोपद्म म्हणतात आणि गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो. आता या अधिक महिन्यामध्ये गाईची पूजा करण्याला, गाईला काहीतरी खाऊ घालण्याला, पोळी, गूळ, हिरवा चारा खाऊ घालण्याला देखील खूप महत्त्व आहे. याचं देखील आपल्याला अधिकाधिक पुण्य प्राप्त होत असतं. आता ते जरी शक्य आपल्याला झालं नाही तरी देखील आपण आपल्या घरी गोपद्म काढून गाईची सेवा करू शकतो, गाईची पूजा करू शकतो. आता हे व्रत तुम्ही तुमच्या घरात देवघरासमोर करू शकतात, देवघराच्या बाजूला करू शकतात, तुळशीपुढे तुम्ही करू शकतात किंवा दरवाजाच्या बाहेर तुम्ही रांगोळीच्या स्वरूपात देखील हे व्रत तुम्ही करू शकतात. व्रत कसं करावे? देवपूजा झाल्यानंतर आपल्याला हे व्रत करायचं आहे. देवपूजा झाल्यावर तुळशीची पूजा करून घ्या. त्यानंतर तुम्ही जर का देवघरासमोर हे व्रत करणार असाल तर देवघरासमोर एक पाट मांडा किंवा तुम्ही खाली फरशीवर रांगोळी काढली तरी चालेल. तुम्हाला गाईची पावलं 33 संख्येने काढायची आहेत. गाईची पावलं तुम्हाला 33 संख्येने काढायची आहेत. 33 हा आकडा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे तुम्हाला गाईची पावलं तुम्ही पाटावर काढा. रांगोळीने काढली तरी चालेल किंवा हळदी कुंकू ओलं करून त्याने काढलं तरी चालेल. गोपद्म काढून झाल्यावर या गोपद्माला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून तुपाचा दिवा ओवाळून नमस्कार करायचा आहे. काही ठिकाणी गोपद्म काढून झाल्यावर खडीसाखरेचा नैवेद्य दाखवतात. तुम्हाला दाखवायचा असेल तर तुम्ही दाखवू शकतात. यानंतर बघा, फक्त आपल्याला गोपद्म काढून याची पूजा करायची आहे. हे एक शुभतेचं लक्षण मानलं जातं, शुभतेचं चिन्ह मानलं जातं. आपल्याला पूजा करून झाल्यावर दुसऱ्या दिवशी पुन्हा देवपूजा करताना हे आपल्याला उचलून घ्यायचं आहे. रांगोळीने काढलं असेल तर रांगोळी एका ठिकाणी साठवून ठेवा. कुंकवाने काढलं असेल तर तुम्हाला ते ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे. देवपूजा झाली की पुन्हा आपल्याला पाटावर किंवा तुम्ही फरशीवर काढत असाल तर फरशीवर गोपद्म काढायची, त्याला हळदी कुंकू अक्षता फूल शुद्ध गाईच्या तुपाचा दिवाणी ओवाळून तुम्हाला नमस्कार करायचा. नैवेद्य दाखवायचा असेल तर दाखवू शकतात. या पद्धतीने 33 दिवस आपल्याला ही पूजा करायची आहे. तुळशीसमोर पूजा करणार असाल तर याच पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे. दररोज तुम्हाला नव्याने गोपद्म काढायचे आहेत. त्यानंतर आता उद्यापन, आपण कुठलंही व्रत केलं की त्याचं उद्यापन करत असतो. मग याचं उद्यापन देखील आपल्याला शेवटच्या दिवशी म्हणजेच 33व्या दिवशी करायचं आहे. आता 33 दिवस बघा, एक महिना, अधिक महिना हा 33 दिवसांचा जरी असला तरी आपल्याला महिला म्हटलं तर आपल्याला मासिक धर्म येतो, अडचण येते, काही अशा गोष्टी येतात की आपल्याला बाहेर गावी जावं लागतं, सुतक येतं. मग अशा वेळेस काय करायचं? जर का तुम्हाला मासिक धर्म आला, अडचण आली तर तुमच्या घरात इतर व्यक्ती असतील तर त्यांच्याकडनं तुम्ही हे व्रत करून घ्यायचं आहे. आणि जर का करायला कोणी नसेल तर तुम्हाला तेवढे दिवस स्किप करायचे आहे आणि नंतर पुन्हा कंटिन्यू हे व्रत तुम्हाला करायचं आहे. जर का तुम्ही एखाद्या दिवशी गावाला जाणार असाल तर तुम्ही हे सकाळी व्रत करून जा, संध्याकाळी पुन्हा तुम्ही घरी येऊ शकतात किंवा तुम्ही सकाळी हे व्रत करून गावाला गेला तरी चालेल. दुसऱ्या दिवशी जर का तुम्ही नसाल तर तुम्ही घरातील इतर व्यक्तींकडनं हे व्रत करून घेऊ शकतात. आणि जर का
कोणीच करायला नसेल तर तुम्ही तेवढे दिवस स्किप करा आणि नंतर हे व्रत कंटिन्यू तुम्ही करू शकतात. उद्यापन कसं करायचं? शेवटच्या दिवशी तुम्हाला गरजू व्यक्तींना, ब्राह्मणाला अन्न वस्त्र तुम्हाला दान करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही त्या दिवशी सुवासीन महिला घरी बोलावून त्यांना तुम्ही हळदी कुंकू भेटवस्तू सौभाग्य अलंकाराच्या वस्तू दान स्वरूपात देऊ शकतात. मग तुम्ही 33 या संख्येमध्ये दान करू शकतात. 33 फळे, 33 अनारसे, 33 सौभाग्य अलंकाराच्या वस्तू तुम्ही तुमच्या यथाशक्तीने तुम्ही दान करू शकतात. तुम्ही 1, 5, 3 अशा संख्येने सुवासीन महिला घरी बोलावून त्यांना लक्ष्मी स्वरूप मानून तुम्ही त्यांचं पूजन करायचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला हे व्रत करायचं आहे. आता जी रांगोळी आपण साठवून ठेवलेली आहे, ही रांगोळी आपल्याला एखाद्या मोठ्या झाडाखाली आपल्याला निर्मल्यामध्ये टाकायची आहे. तर या पद्धतीने हे व्रत करायचं आहे. आता दुसरं म्हणजे हे व्रत करत असताना आपल्याला मांसाहार करायचा नाही. संपूर्ण महिनाभर तुम्हाला मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे. धन्यवाद.